साकार करण्याच्या कार्यस्थळावरती होत आहे. माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, मान्य आमदार सन्मान्य गोपीचंद्रजी पडळकर साहेब, सन्मान्य सदाभाऊजी खोत साहेब आमदार यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण या ठिकाणी केलं जात आहे. आदरणीय मान्यवरांचे शुभ हस्ते सन्माननीय शंकररावजी कोल्हे साहेब माय होऊनी सदा ऐकली रयतेची हाक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक. जय देवी जय देवी जय जय पुण्यश्लोक जननी, नदी सारथी सदा वाहसी तू जन कल्याणी. जय देवी जय देवी जय जय पुण्यश्लोक जननी, नदी सारथी सदा वाहसी तू जन कल्याणी. धर्मरक्षिला मानवतेचा वसा खंडित उद्धाराचा. हो जीर्ण मंदिरे पुन्हा निर्मुनी गौरव जपला इतिहासाचा. धर्मरक्षिला मानवतेचा वसा खंडित उद्धाराचा. जीर्ण मंदिरे पुन्हा निर्मुनी गौरव जपला इतिहासाचा. गोदा काठी रुजली ठरली नर्मदेची शान, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय खासदार रामरावजी फडकुते साहेब यांचा सन्मान राजेंद्रजी कोळपे साहेब यांच्या हस्ते होतो आहे. मी कोळपे साहेबांना विनंती करतो की त्यांनी फडकुते साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. संतोष तिरमवार साहेब, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा. दुकान राहतो बोला 2 मिनिटं. तू 2 मिनिटं बोला ना, तू बोलत या झालेल्या आदरणीय संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष मान्य श्री बिपिनदादा कोल्हे साहेब यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना संबोधित करा. शिवाय जयंती निमित्त आता याला दिले ना जिल्हा परिषद आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपूर्ण आपण पाहतो की गाडी उरावते नाही. त्याचबरोबर नर्मदेच्या पर्यंत या ठिकाणी यात्रा मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. एक वेगळा संकल्प घेऊन त्यांनी या ठिकाणी यात्रा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या सोबत मान्य श्री उपयंत्री पडळकर साहेब या ठिकाणी धडाडीचे नेते आहेत, या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे खासदार श्री रामरावजी फडकुते साहेब, त्याचप्रमाणे इरिगेशनचे सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी, आपल्या सगळ्या संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आणि
इतर आपल्या संस्थेचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं पाहिलं तर मला वाटतं की हे शासनाने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जशी त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा आपण त्या ठिकाणी करतो की जी जवळजवळ 100 दिवस चालते, 100 ते 110 दिवसाची पायी पदयात्रा त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. मला वाटतं की ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतामध्ये पर काशीपासून तर सगळ्या ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण पानपोई म्हणतो त्या पानपोईची सुद्धा सोय त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी संकल्पना केली. नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी पानपोई गेल्या वागळ्या वॉटर स्कीम्स आल्या, पण खऱ्या अर्थाने या भारतामध्ये वॉटर स्कीमचे जर कधी कोणी त्या ठिकाणी केलं. म्हणून खरं या पाणी व्यवस्थापनाचं खरं जर कधी जनक जर कधी कोणाला म्हणता येईल तर अहिल्या देवींना म्हणता येईल की पाणी आडवा पाणी जिरवाचा संकल्पना लोकांपर्यंत, लोकांच्या दारापर्यंत. कारण की आपण म्हणतो की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून त्या ठिकाणी येणार, त्या ठिकाणी तर आडामध्ये सुद्धा आणि सामान्य माणसाच्या पोहऱ्यामध्ये सुद्धा पाणी देण्याचं काम अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केलेलं. आणि समाजातील सर्व थरातील माणसांना, मंडळींना पाणी पोहोचण्याचं तिथं जाती भेद काही नाही. त्या ठिकाणी त्या पाणवठ्यावरती 18 पगड जातीच्या मंडळींना ते पाणी पुरवठा करण्याच्यासाठी अहिल्याबाईंनी सगळ्या त्या ठिकाणी या पाणपोई घेतल्या. त्याचबरोबर आड बांधले आणि घाट सुद्धा बांधलेले. आज आपण पाहतो की त्या घाटावरती म्हणजे पिण्या सुरुवातीपासून माणूस जन्माला आल्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय, तर माणूस जाताना ज्या घाटावरती जात असतो त्या घाटावरची सुद्धा सोय अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी केल्या. अशा थोर अहिल्याबाईच्या नावाने ही जलयात्रा जलदिंडी राधाकृष्ण विखे पाटलांनी काढलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की खऱ्या अर्थाने आमचे नेते आहेत. ते खऱ्या आमच्या नेते हसायला लागले होते. आमचे नेते म्हटले आहेत आमचे नेते, पण ते मानत नाही आमचे नेते आहे. आमचे नेते आहेत, मी मान्य करतो, पण आमचे नेते आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण पाहतो की एक चांगला त्या ठिकाणी त्यांनी संकल्प घेतला. आणि ह्या खऱ्या गोदावरीची परिक्रमा, त्याचबरोबर नर्मदेच्या परिक्रमेचे सुद्धा लाभ आपल्याला सगळ्यांना, ज्या ठिकाणी आज आपण रथाची पूजा केली म्हणजे आपला संदेश त्या ठिकाणी पार नर्मदेपर्यंत, गोदावरीपासून तर नर्मदेपर्यंत आपला संदेश घेऊन जात त्या ठिकाणी आपले दूत म्हणून ही सगळी मंडळी जी स्टेजवरती बसलेली आहे ते जात आहे. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की एक मोठी संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी आलाच. आणि ते संकल्पना पूर्ण करण्यासाठी शासनाने सुद्धा आपल्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्याला जे सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. दुसरे जे पाटबंधारे मंत्री गिरीजी महाजन साहेब यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला या ठिकाणी आहे, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या या संजीवनी उद्योग समूहाच्या ठिकाणी आपल्यालाच घेऊन आलात त्याबद्दल. कारण की मी आपला जास्त वेळ घेणार नाही, मोठी यात्रा आहे, आपल्याला परत त्या ठिकाणी जायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेस पुढे गेल्यानंतर बऱ्याच जणांना काही अनेक जणांना त्या ठिकाणी गाडीत बसलेले, बसमध्ये बसलेले त्याला भूक लागलेली असं बरोबर. संस्कृत मधून म्हण आहे भुकित्तम किम करू की पापम, म्हणजे भुकेलेला माणूस कोणताही त्या ठिकाणी पाप करतो. पण हे तिकडे भूक लागलेली आहे, भूक लागलेली आहे. अहिल्याबाईचा हा कलश घेऊन आम्ही नर्मदेच्या तटावरती कधी जातो याची भूक या सगळ्यांना 25 बसमधल्या लोकांना या ठिकाणी लागली. म्हणून ह्या सगळ्यांना जी भूक लागलेली की नर्मदेच्या आपण तटावरती जाऊन हा कलश कधी घेऊन जातो, अहिल्यादेवींचं त्या ठिकाणी नतमस्तक त्या ठिकाणी काय होतो, ही संधी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळं अहिल्याबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या कार्यात शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय आमदार बुलंद तोप सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब हे या ठिकाणी संबोधित करत आहेत. त्यांना काय बोलू नका, ते राज्यभर पाठवतात कार्यक्रम आपला, त्यांना बोलून काय करतो.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, यकोट यकोट, हर 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 हर. आज आपल्या कोपरगाव मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशी जलयात्रा निघालेली आहे. आणि ही जलयात्रा आपल्या शहरामध्ये आपल्या संजीवनी ग्रुपच्या परिसरामध्ये आलेली आहे. या यात्रेच्या सोबत माननीय विखे पाटील साहेब, माननीय माजी मंत्री सदाभाऊ खोत, माननीय राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय वडकुते साहेब, या संजीवनी ग्रुपचे प्रमुख माननीय कोले साहेब, आपल्या शहराचे नगराध्यक्ष आणि तुम्ही सर्वजण हजारोच्या संख्येनं जलयात्रेचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असणारी वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माता भगिनींनो, आपण आपल्या आदर्शांना मानतो. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे सगळे आपले आदर्श आहेत आणि आपण त्यांच्या विचारावरतीच काम करत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म आपल्या अहिल्यानगरचा आहे, चौंडीचा आहे आणि याचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. एक महिला असताना 300 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आणि त्यांची कारकीर्द 1795 पर्यंतची होती. तेव्हा सती जाण्याची पद्धत होती. जेव्हा त्यांचे पती खंडेराव यांचं कुंभेरीच्या युद्धामध्ये निधन झालं तेव्हा त्या सती जायला निघाल्या होत्या, परंतु त्यांचे सासरे फार कर्तबगार होते. एका मेंढपाळाचा पोरगा, सातारा जिल्ह्यामध्ये होळ मुरुम नावाचं गाव आहे, त्या गावातला एका मेंढपाळाचा पोरगा, तो काळ असा होता राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा. जो राणीच्या पोटी जन्माला येईल तोच राजगादीवरती बसायचा. परंतु या गोष्टीला छेद दिला मल्हारराव होळकरांनी. मेंढ्या राखणारं पोरग मामाकडे जाते नंदुरबारला, तळोजा म्हणून त्यांच्या मामाचं गाव आहे बारगळांचं, आणि तिथं जाऊन मामा त्यांच्या सैन्यामध्ये होते आणि तिथं मामांच्या सोबत ते सैन्याचं प्रशिक्षण घेतात आणि मग ते थोरले बाजीराव यांच्या सोबत सुभेदार म्हणून काम करतात. जेव्हा अहिल्यादेवी सती जायला निघाल्या तेव्हा मल्हारवाणी त्याला विनंती केली की माझा खंडेराया तूच आहे, तू सती जाऊ नको, हे सांभाळणार कोण? कारण अहिल्यादेवींच्या मध्ये जे काही गुण आहेत ते सुभेदार मल्हाररावांना माहीत होते आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं, सुभेदार मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला सती जाऊ दिलं नाही. इतका प्रगल्भ विचार, इतका क्रांतिकारी विचार हा सुभेदार मल्हारराव होळकरांचा होता. आणि अहिल्यादेवीचं तुम्ही काम बघताय, जास्तीचा वेळ नाही मित्रांनो. महाराणी म्हणून अखंड जगभर त्यांचं नाव आहे. महेश्वर साडी इथल्या लोकांना काम नव्हतं, त्यांनी महेश्वर साडी ही अखंड जगाला दिली. आज जगभर प्रसिद्ध आहे महेश्वर साडी. आपल्या बाजूला मालेगाव आहे, हे अहिल्यादेवीने वसवलेलं गाव आहे. त्यांचा मुलगा मालेराव, मालेरावांच्या नावानं हे मालेगाव आहे. चांदवड हे शहर अहिल्यादेवीने वसवलंय. आज पण चांदवड मध्ये त्यांची उपराजधानी रंगमहाल नावाचं तुम्ही कधी जर गेला तर बघायला मिळेल. तिथं आता वाडा आहे रंगमहाल. चांदवडला जे विहीर केलेली आहे निर्माण, आज पण चांदवड शहर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्याच विहिरीवरनं पाणी पितं. म्हणजे अहिल्यादेवीने जे काम केलं होतं ते जल व्यवस्थापनाचं काम
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं जल व्यवस्थापनाचं काम आणि त्यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. शिवाजी महाराज तर इतके प्रगल्भ या विषयामध्ये होते. आपण रायगडावरती गेल्याच्या नंतर लक्षात येतं रायगडावरती विहिरी आहेत. अरे इथं विहीर पाडली तर आम्हाला पाणी मिळेना. पानाड्यात 4 वेळा सांगतो इथं पाणी लागल, तिथं पाणी लागल, तिथं पाणी लागल. 400 फुटावं लागल, 500 फुटावं, 800 फूट मारलं तरी पाणी लागत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जल व्यवस्थापन इतकं जबरदस्त होतं की रायगडावरच्या विहिरीला सुद्धा दुष्काळात सुद्धा पाणी लागतं. म्हणजे आपले राजे सगळे इतके प्रगल्भ होते. अहिल्यादेवींचं काम घाट बांधणं, विहिरी बांधणं, धर्मशाळा बांधणं, मंदिराचा जीर्णोद्धार करणं हे तर खूप मोठं काम आहे. आणि अहिल्यादेवींचं काम हातामध्ये घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आज ही नुसती जल यात्रा नाही, महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणारी यात्रा ही आज आपल्या सरकारच्या माध्यमातून काढलेली आहे. ज्या भागामध्ये पिण्याचं पाणी नाही, ज्या भागामध्ये शेतीचं पाणी नाही, ज्या भागामध्ये जनावराला चारा नाही, चिमण्याला प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही, त्या लोकांना पाण्याचं महत्व आहे. आणि म्हणून ते महत्व अखंड महाराष्ट्राला कळावं यासाठी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. मी धन्यवाद देईन विखे पाटील साहेबांना, कारण अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आहे. धनगरांच्या पोराशिवाय कुणी जयंती साजरी केली नाही हो आजपर्यंत. मी बघतोय, मी 10वीला असल्यापासून हे जयंतीचे कार्यक्रम बघतोय. पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये असं घडतंय केंद्र सरकारापासून देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. मी धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारला, धन्यवाद देतो. अरे अहमदनगरचं नाव बदललं, ते पण एका वर्षात बदललं. हे शक्यच नव्हतं. हे आपल्या महायुतीच्या सरकारनं केलं. एका वर्षाच्या आतमध्ये अहिल्यानगर हे नाव केलं आणि अखंड देशभरातल्या अहिल्या भक्तांना या गोष्टीचा अभिमान वाटला. आणि त्याच्यावरती कळस म्हणून आता ही जलयात्रा निघते. पहिल्यांदा अशी यात्रा निघते जी चौंडीतून महेश्वरला चालली आहे. पहिल्यांदा अशी यात्रा निघते जी गोदा टू नर्मदा पहिल्यांदा चालली. आणि त्याचं सगळं श्रेय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदयांना जात आहेत. जोरदार टाळ्या वाजून तुम्ही त्यांना धन्यवाद द्या. इतक्या मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये लोक जलयात्रेचं स्वागत करण्यासाठी उभी आहेत. पाण्याचं महत्व अहिल्यादेवींना माहित होतं. जल आहे तो काल आहे. अहिल्यादेवींनी म्हणून पाण्याचं व्यवस्थापन केलं. अरे या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला. दुष्काळी तालुक्यांना कायम दुष्काळी ठेवला. त्यांच्या मताचा वापर करून घेतला. त्या लोकांना नुसतं ऊस तोडीसाठी वापरलं गेलं, परंतु त्यांना पाणी दिलं गेलं नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडतंय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 2-2 हजार कोटी, 4-4 हजार कोटी, 5-5 हजार कोटी, 10-10 हजार कोटी रुपये एका योजनेला एकाच वेळेस सरकार उपलब्ध करून देत आहे. हे सरकार दुष्काळ मुक्त करणारं सरकार आहे. मी शुभेच्छा देतो विखे पाटील साहेबांना, माननीय देवाभाऊंना खूप खूप अहिल्यादेवींचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत आणि त्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र लवकरात लवकर दुष्काळ मुक्तीकडे जावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार. बोल भारत माता की. अरे थकून गेले ती आता सकाळी सकाळी इतकं थकून कसं चालेल. भारत माता की वंदे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला वंदन करतो. आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाही मानवंदन अर्पित करतो. आपल्या या जिल्ह्याचे नेते, सहकार चळवळीचे नेते स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आज गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेच्या यात्रेला मी त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही या यात्रेला सुरुवात केली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि प्रत्यक्ष फक्त घोषणा नाही
तर राज्यामध्ये आज त्याकरता काही पावलं उचलली जात आहेत आणि त्या अनुसरूनच ज्यांनी या पाणी संवर्धनामध्ये संपूर्ण देशामध्ये एक मार्गदर्शक म्हणून काम केलं त्या आपल्या जिल्ह्याच्या कन्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या ह्या कार्यकर्तृत्वाला त्यांच्या स्मृतीला नतमस्तक व्हावं यासाठी आपण यात्रा त्र्यंबकेश्वर पासून आपण त्याला सुरुवात केली. गोदावरीचं पवित्र जल घेऊन आपण आता नर्मदेकडे निघालेलो आहोत आणि त्याच दिवशी आपण चौंडीवरून पवित्र माती घेऊन त्या यात्रेचा शुभारंभ आपण केला. दोन्ही यात्रा काल शिर्डीमध्ये एकत्र झाल्या आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो की साधारण आपल्या राज्यातील 117 नद्यांचं पाणी आम्ही एकत्र केलं. फार कोकणापासून गडचिरोलीपासून तर खाली सिंधुदुर्ग पर्यंत 117 नद्यांच्या पाण्याचं त्या ठिकाणी पूजन करून आपल्या तिथे मंत्री असतील, आपले आमदार मोदी असतील, खासदार असतील, हे पहिल्यांदा असं घडलं की 117 नद्यांचं जल आपण आता कलश घेऊन आलो आपण शिर्डीला आणि ते एकत्रपणे त्याचं विसर्जन आपण नर्मदेमध्ये करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल माझे सहकारी माननीय पडळकर साहेबांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे. ते पहिल्या दिवसापासून खरं म्हणजे या यात्रेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते प्रोत्साहन देत आहे. कारण अनेक वर्ष दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा आपल्या सर्वस्फूर्त आहे आणि म्हणून ते असतील आमचे शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे सदाभाऊ असतील, नवीन राज्यसभेचे खासदार माननीय वरपुते साहेब असतील, या सगळ्याच लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अविरतपणे संघर्ष केला आणि तीच भूमिका घेऊन प्रत्यक्षात आता दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जे पाऊल टाकले जात आहेत त्याकरता आता मी आमच्या या यात्रेच्या निमित्तानं अधिक जागृती करण्याचं काम आपण करतो. गेली अनेक वर्ष फक्त आपण भाषणं ऐकली, दुष्काळमुक्त करायचं आहे, सिंचनाच्या व्यवस्था निर्माण करायच्या आहेत. आपल्या निळवंड्याचं उदाहरण ताजं आहे. 35 वर्ष आपण फक्त भाषणं ऐकत बसलो, 4 वेळा भूमिपूजन आपण करून घेतली. परंतु महायुती सरकार आल्यानंतर मला मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की शेवटच्या टप्प्यात 3000 कोटी रुपये देऊन हे धरणाचं काम पूर्णतेला नेलं नाही, फक्त नेलं नाही, आज दुष्काळी भागाच्या संपूर्ण भागाला पाणी सुद्धा आता द्यायचं आपण काम सुरू केले गेले दोन वर्षापासून. हे काम राज्यामध्ये सुरू आहे. ज्या ज्या भागांमध्ये पाणी गेलं नाही, फक्त लोकांनी भाषणं ऐकली पाण्यासाठी, तिथं पाणी देणे, तिथं पाणी नवीन निर्माण करणं, सिंचनाच्या व्यवस्था निर्माण करणं, एक मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला. आज नळगंगा वेनगंगाचा संपूर्ण 10 जिल्ह्याच्या विदर्भाला होणारा जो फायदा आहे तो नदीजोड प्रकल्प आता त्याला मंजुरी दिलेली आहे. मला वाटतं 3-4 महिन्यात त्या कामाला सुरुवात. साधारण 1 लाख कोटी रुपये त्याला खर्च आहे. आपल्या दृष्टीने जो महत्वाचा जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे गोदावरीमध्ये आणायचं आहे ते पहिलं 55 टीएमसीचा सर्वे झाला होता. मला ही संधी दिली आहे मान्य देवेंद्रजींनी मंत्री म्हणून. आपण त्यामध्ये आता 78 टीएमसी पाणी उपलब्ध केलेलं आहे आणि ते पाणी तर सर्वे पूर्ण झालाय. सर्वे पूर्ण होऊन मला वाटतं त्याचा डिसेंबर पर्यंत मला वाटतं आपलं प्रत्यक्ष टेंडरला जाईल आणि कामाला आपण सुरुवात करणार. 1 जानेवारी 2027 कामाला सुरुवात. त्याला सुद्धा जवळ 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. कारण आपण सगळ्या उल्हासपर्यंत पाणी आणतोय. आपण गोदावरीमध्ये पाणी आणतोय, काही आपण आपल्या दारणा गंगापूरमध्ये सुद्धा तेच पाणी येणार आहे. 55 टीएमसी जे अन्य निर्माण होणारं पाणी ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 4-5 वर्षामध्ये हा जो आपला भाग पूर्णपणे पाण्यापासून होरपडलेला आहे, वंचित राहिला आहे, त्या सगळ्या अर्थानं आपण त्या कामाला सुरुवात केलेली आहे. जायकवाडी धरणाचं मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम आपण लगेच सुरू करतोय. 20 टीएमसी गाळ आहे जवळ. म्हणजे 20 टीएमसी क्षमता जायकवाडमध्ये वाढणार आहे. हे जे नेहमी पाणी वरून सोडा जे चालतंय, गेले 2 वर्ष काही ती अडचण आली नाही तुम्हाला, पण पाण्याचं नियोजन चांगलं करतो आपण.
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आपण पाणी देतोय आणि वरच्या भागातल्या लोकांना पाणी संरक्षित केलेलं आहे आपण. उजनीचा आम्ही गाळ काढतोय. तर दोन्ही धरणामध्ये 20-20 टीएमसी गाळ आहे. 1 टीएमसी पाणी निर्माण करायला 1000 कोटी रुपये खर्च येतो. नुसतं धरणं बांधून थांबलो तर आपण थांबणार, नुसतं धरणं बांधून चालणार नाही. ती धरणं बांधलेली आहे, त्याची क्षमता जरी वाढवली आपण, तेच गंगापूरमध्ये काम सुरू करतोय. सगळ्या धरणांच्या मध्ये त्या ठिकाणी पाशीभवन कमी व्हावं म्हणून फ्लोटिंग सोलरचं नवीन धोरण आपण आणलंय. अशा अनेक योजना आहेत की ज्यामुळे पाण्याचं संवर्धन करताना दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प त्यांनी जो केलेला आहे तो आपल्याला पूर्णतेला नेता आहे. आणि म्हणून आमचं जी या सगळ्या योजनेच्या मध्ये पाठीमागची जी आमची स्फूर्ती आहे, आम्हाला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या निमित्तानं ही जलयात्रा निघावी आणि संपूर्ण राज्यभरामध्ये मग ती जागृती त्या निमित्तानं आपण करावी, हा आमचा सर्वांचा या निमित्तानं आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी मनापासून बिपिन दादा आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी काही तुमचा नेता नाहीये, आपण दोघं एकमेकांचे सहकारी आहोत. आपण इतक्या वर्षांनी बरोबर आहे राजकारणात. ठीक, आता काही मधल्यामध्ये काही कार्यकर्ते गडबड करतात, परंतु पण एकत्र जावं. आमचे पराग संधान साहेब नगराध्यक्ष त्यांचाही नामोल्लेख राहून गेला. आमचे व्हाईस चेअरमन मला वाटतं ज्ञानेश्वर परजणे, बिपिन दादा विचारलं कोण व्हाईस चेअरमन आहे, ते म्हणजे आपलेच परजणे आहेत. ते सगळे परजणे आपले समजा माहिती झाले, म्हणजे अडचण काही नाही. समजून सांगा. परंतु एक चांगल्या भूमिकेतून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आमच्या सगळ्यांच्या यात्रेचं स्वागत केलं. मनापासून आपल्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. सर्व सहकार्याने जागेवरती स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी रथाचं पूजन होईल. मान्यवरांच्या हस्ते पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना, आपण आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या पवित्र रथाचं पूजन आपल्या करकमलांनी संपन्न करावं. जलयात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. कीर्तीची गाथा सांगे माळव्याची अजूनही माती. खंबीर कणखर न्याय प्रिय जशी सौदामिनी गगनी लखलखती. तिच्या कीर्तीची गाथा सांगे माळव्याची अजूनही माती. खंबीर कणखर न्याय प्रिय जशी सौदामिनी गगनी लखलखती. लक्ष